अपडेट अमळनेर 9 न्यूज। मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत अमळनेर शहरातील कथित दंगलीच्या अफवेनंतरच्या पळापळीची बातमी। होय, काही समाजकंटकांनी काल अचानकपणे शहरात पुन्हा दंगल उचलल्याची अफवा पसरवल्यामुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात धावपळ आणि पळापळ झाली। यामुळे व्यापाऱ्यांची मोठी तारंबळ उडाली असून पटापट दुकानाची शटर्स बंद करण्यात आली। परंतु शहरात कोणताही अनुचित प्रकार घडलेला नसल्याचं वृत्त थोड्याच वेळात अमळनेर पत्रकार संघाकडून प्रसिद्ध करण्यात आलं आणि लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला। मित्रांनो, अशा प्रकारच्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये असे आव्हान अमळनेर पत्रकार संघ, पोलीस डिपार्टमेंट आणि शहराचे आमदार अनिल पाटील यांनी केलेलं आहे। तर दुसरीकडे आज शाळांना स्वतःहून सुट्ट्या दिल्या गेल्या असून व्यापार दुकानं स्वयंस्फूर्तपणे बंद करण्यात आलेले आहेत। दुपारी 4 वाजेपर्यंत हा बंद असणार आहे। तरी नागरिकांनी घाबरून न जाता कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अशा प्रकारचं वातावरण झाल्यानंतर पळापळ करून स्वतःचा जीव धोक्यात टाकू नये। चला तर बघूया कशा प्रकारे हा प्रकार काल घडला होता आणि या प्रकारानंतर आता मोठ्या प्रमाणात अमळनेर शहरामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांचा अमळनेर शहरामध्ये कार्यक्रम असल्याकारणाने हा कार्यक्रम होतो किंवा नाही याकडे सुद्धा लोकांचं लक्ष लागलेलं आहे। चला तर बघूया संपूर्ण बित्तम बातमी। मित्रांनो, अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। सोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आपल्याला रोजच्या रोज नवीन अपडेट्स आपल्या मोबाईलवर सगळ्यात आधी बघायला मिळू शकतील। जय हिंद, जय भारत।